बरवे माझ्या केले मने, बरवे माझ्या केले मने, पंते येणे निघाले, अवयाचे जावे ठाया, देवराया प्रतापे, साधनाचा नलगे पांग, साधनाचा नलगे पांग, अवघे सांग कीर्तने, अभयाचे जावे ठाया, देवराया प्रतापे, तुका मने सत्ता थोरी, तुका मने सत्ता थोरी, कोण करी कोळंबा, अभयाचे जावे ठाया, देवराया प्रतापे. ओम तत्प्रविश्यं वाचिं प्रसुप्तां संजीवयति किल शक्तिधरस्वधाम्नां अन्यं शास्त्रचरण श्रवणत्वगादीन् प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनीलामुदाभं जगन्हीतपानिं मण्डनं मण्डनं कर्णतुलसीमाला कञ्जनं कञ्जनेत्रं सदैव धवलासं विठ्ठलं चिन्तयामि. पाण्डुरङ्गा गुरु प्रथमं पांडुरंगा गुरु प्रथम नमन. श्री चरण संताचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति, मस्तक माझे भगवान
मस्तक माझे पायावरी या वारकरी संताच्या जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुजी ते नमस्कार मी आता बरवे माझ्या केले म्हणे बरवे माझ्या केले म्हणे पंथे येणे निघाले अभयाचे जावे ठाया देवराया प्रतापे प्राप्त प्रसंगी प्राप्त रूपी सेवी करता घेतलेला अभंग ज्ञानाचा सागर भक्तीचा आगर वैराग्याच्या शिखरस्थानी विराजमान असणार ज्यांच्या अभंगवाणीला किंबहुना ज्याच्या विचारसरणीला चंद्राची शीतलता सूर्याची प्रखरता वेदाची पवित्रता आणि आईची वासनेता असे देव मान्य संत संत मान्य संत जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आपल्या मनाचं कौतुक करतात आणि आपल्या मनालाही दादा असतात त्याने विठाला अभंग हा तुकोबारायांचा आहे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आपल्या मनाचं कौतुक करतात आपल्या मनाला हिताचा सल्ला देतात का तुकोबाराय मनाचं कौतुक करतात का हिताचा सल्ला देतात या सर्व प्रश्नांचं उत्तर आपण पाहणारच आहोत अभंगाकडे थोडासा बोलण्यापूर्वी थोडासा प्रिया द्यायचा झाला म्हणजे असा दरवर्षी साधारणप्रमाणे झालेल्या 4थ्या वर्षाच्या कीर्तनरूपी महोत्सवानिमित्त माझ्याकडे आलेली 20व्या नंबरची कीर्तनरूपी सेवा नंबर कसा फार मागायचे 20व्या नंबरची आलेली कीर्तनरूपी सेवा आणि विशेष म्हणजे आजचा पर्वकाळ म्हणजे निवृत्ती नाथांचा समाधी सोहळा त्या निमित्ताने हा योगायोगच म्हणावा लागेल कारण की माझी कीर्तनाची जी सेवा होती ती काल होती एका दिवशी पण गुरुदेव बाबांना करायला सांगितलं सुदाम बाबांनी आणि त्यामुळे माझ्याकडे आज आली कीर्तनरूपी सेवा गुरुदेव बाबा ज्याप्रमाणे बुद्धी देते त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करते जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आपल्या मनाचं कौतुक करतात आपल्या मनाला हिताचा सल्ला देतात आपल्या मनाचं कौतुक करण्याचं कारण काय आपल्या मनाला हिताचा सल्ला देण्याचे कारण काय हे आपण सर्व प्रमाणात पाहणारच आहोत पण एक सांगू का एखाद्या व्यक्तीने जर जीवनात कर्तृत्व केलं एखाद्या व्यक्तीने जर जीवनात कर्तृत्व केलं तर त्या कर्तृत्व करणाऱ्या व्यक्तीचं कौतुक कोणीतरी केलं पाहिजे बरोबर आहे मला जास्त वेळ आजच्या पुढे 1 मिनिट सुद्धा झालं कारण की आपण एखाद्या व्यक्तीने कर्तृत्व केल्यानंतर त्याचं कौतुक करणारं कोणीतरी असावं लागतं बरोबर आहे कोणीतरी असावं लागतं जर एखाद्या व्यक्तीने कर्तृत्व केल्यानंतर त्याचं जर कौतुक कोणी नाही केलं तर त्याला आपण केलेलं कर्तृत्व त्याला शून्य वाटायला लागतं बरोबर आहे एखाद्या विद्यार्थ्याने जर 50 पैकी 50 मार्क घेतले तर कोणीतरी म्हणा चांगला अभ्यास केला असं म्हणणार अपेक्षित असते का नसते जर नाही म्हणत परत एक 5-10-15 मार्क प्रत्येकामध्ये त्याने काय ना आपल्याला काय त्याच्यामुळे 50 मार्क पडलेल्या व्यक्तीचं कोणतरी कौतुक केलं पाहिजे बरोबर आहे का त्याप्रमाणे मनाने आज तुकोबारायांच्या फार मोठे कौतुक केलेले बघा एखाद्या व्यक्तीने कर्तृत्व केल्यानंतर कौतुक करणारा असावं बरोबर आहे पण कौतुक करत असताना ज्येष्ठांकडून त्याचा मध्य गाठ आला पाहिजे एवढं सुद्धा कौतुक नाही झालं पाहिजे की त्याच्या ठिकाणी
अहंकार उत्पन्न होईल आणि एवढं सुद्धा त्याला धिक्कारल्याने गेलं पाहिजे की त्याला परत करण्याची काही इच्छा होणार नाही. करत असताना मात्र कर्म करत असताना कुठल्याही प्रकारचा अभ्यास करत असताना एखाद्या वेळेला अपयश येते, बरोबर आहे का? त्याच्यासाठी काय कोणाला प्राप्त होत नाही, कोणी आईच्या पोटातून पुरुष शिकून येत नाही. प्रत्येकाला शिकावं लागतं. शिकत असताना फार कष्ट करावं होता चहापासून चालू आहे. कर्तृत्व करावं पण एवढं सुद्धा कर्तृत्व करू नये, कर्म करू नये, अहंकार उत्पन्न एवढं सुद्धा कर्तृत्व करू नये. पण ज्यावेळेस ज्यावेळेस कौतुकाचा अतिरेक होतो तेव्हा काय होतं याचं आपल्याला गोड उदाहरण श्रीमद भागवतीमध्ये पाहतो. भागवत पाहतो सुखात आहे ज्यावेळेस आपल्या आईच्या गर्भामध्ये 12 वर्ष रचून राहिले, 12 वर्षानंतर ज्यावेळेस बाहेर आले त्यावेळेस ते नागवेश पाळायला लागले. नागवेश म्हणजे समजत असं नागवेश पाळायला लागले. त्या ब्राह्मणाचं पोट त्यांच्या वेळी व्यास महर्षी आवाज देत आहेत, हे पुत्र पुत्र, अतिशय तन्मयतेने अतिशय प्रेमाने आवाज देतात. पण शुकाचार्यांचा ब्रह्मभाव एवढा व्यापक झाला होता त्यांना हे सुद्धा माहित होतं की आपले पिताश्री त्यांची आपल्याला आवाज देतात. पण त्यांचा ब्रह्मभाव एवढा व्यापक झाला होता ते आवाज देत होते. पण त्याच्याबद्दल रस्त्याच्या कडेला जी झाडं होती ना, आंब्याचे झाड, नारळाचे झाड, तसे झाड आवाज देत होते बघा. एवढा ब्रह्मभाव त्यांचा व्यापक झाला होता. पण मग झालं काय? शुकाचार्य समोर जातात, त्यांची गुरुजी व्यास महर्षी पाठीमागे धावताय. शुकाचार्य समोर धावताय, व्यास महर्षी पाठीमागे धावतात. पण मग झालं काय? रस्त्याने जात असताना रस्त्याच्या कडेला एक सुरू शिकरायचा त्याच्यामध्ये काही तरुण स्त्रिया, काही तरुण मुली स्नान करत होत्या. शुकाचार्य जात होते. शुकाचार्य त्यांनी मानत असताना त्या मुलीने आपल्या अंगावर कपडे सावरले नाही. पण ज्यावेळेस जक्कड म्हातारी व्यास तिथून जायला लागले मात्र त्यावेळेस त्यांनी आपल्या अंगावर कपडे सावरायला सुरुवात केली. व्यास महर्षी विचारात पडली, माझा तरुणापान मुलगा गेला त्यावेळेस मुलीने आपल्या अंगावर कपडे सावरले नाही. पण मी जात असताना मात्र अंगावर कपडे सावरले, का केला असं? असं त्यांच्या मला प्रश्न आला, काय माहिती नाव गेलं नाही. ते म्हणतात काय मी माझा तरुणापान मुलगा ज्यावेळेस इथून गेला त्यावेळेस मी अंगावर कपडे सावरले नाही. मी म्हणजे व्यास महर्षी, माता व्यास महर्षी, मी तुझ्या वडिलांना तुझ्या आजोबाच्या बाहेरचा ते व्यास महर्षी बाकी व्यास महर्षी मग त्यातली एक जरा, हो बाबा काय चाललंय मी तुमचं, किती वेळचं काय बोलताय? आम्हा थोडं ऐका नाही काही, थांबा पण आम्हा काय इज्जत बिज्जत थांबा. बोल काय म्हणतेस तू? तुम्हाला माहिती आहे का तुमचा मुलगा कोणत्या स्थितीवर आहे? काय बोलताय मग तुम्ही? तुम्हाला माहिती आहे ना तुमचा मुलगा कोणत्या स्थितीवर आहे? तुमच्या मुलाचा ब्रह्मभाव एवढा व्यापक झालाय त्याला याचं सुद्धा जाण नाही की तो मुलगा आणि हे ज्यावेळेस शुकाचार्यांच्या कानावर गेलं त्यावेळेस शुकाचार्यांच्या मनामध्ये थोडा अहंकार निर्माण झाला आणि शुकाचार्य म्हणतायत, आम्ही खुश आहे, आमचं तरी काहीतरी आहे, आमच्या तरी काहीतरी अशी कथा फार लांबवर सांगायची नाही, वेळ आपल्याकडे मर्यादितच आहे, तेवढंच अपेक्षित भांडवल आहे. त्यांच्या ठिकाणी अहंकार उत्पन्न झाला. अहंकार उत्पन्न झाला ही कथा फार लांबवर सांगायची नाही, ज्येष्ठांकडून त्याचा मड्डे घालता आला पाहिजे हे मला महत्वाचं सांगायचं. एवढं सुद्धा कौतुक झालं पाहिजे की त्याच्या ठिकाणी अहंकार उत्पन्न होईल आणि एवढं सुद्धा त्याला स्वीकारल्या न गेलं पाहिजे की त्याला परत काय करण्याची इच्छा निर्माण केली. ज्या वडिलांना या दोन्हीचा मध्य गाठता येते ना ते वडील आणि ते विद्यार्थी या जगामध्ये असू की बरोबर आहे. नाहीतर फार 80-90% जरी पडले आणि त्याला जर सोडून काय नाही कमी पडले, तुला शेजारच्याला 95 पडले, तू का घेतलीस
अभ्यास करायला काय म्हणतो. मग तो मुलगा काय करतो, माझी मुलगा की पडून पण नैराश्यामध्ये जाऊन काहीतरी फॅन लागली पिढी तुडी असं काहीतरी चालू. म्हणून ज्येष्ठाचा मध्य काढायचा हे मला महत्वाचा मुद्दा सांगायचा. लक्षात येते ना तुमच्या, ज्येष्ठाचा मध्य गाठता आला पाहिजे. कर्तृत्व करणाऱ्या व्यक्तीचं कौतुक झालं पाहिजे. सर्वांच्या तर लक्षात आलं ना. त्याच्यामुळे तुकोबाराय म्हणतात माझं मन फार मोठी कृपा केली. काय कृपा केली तुकोबाराय म्हणतात माझं मन या पंथाला निघाल्याशी माझ्यावर सर्वात मोठी कृपा केलेली आहे. मन हे फार महत्वाचं आहे बघा. मन शब्दावर चालायचं आहे, बरोबर आहे. मन फार महत्वाचं आहे. संसार असो किंवा परमार्थ असो, ते दोन्ही करत असताना मनाचं सहाय्य असतं तर संसार चांगला होतो, मनाचं सहाय्य असतं तर परमार्थ चांगला होतो. मनाचं जर सहाय्य असेल तर संसार सुद्धा व्यवस्थित होत नाही. आपल्याला तुकोबारायांचे बघाय तुकोबाराय म्हणतात आजी काढून दिसली तुझी म्हणजे कामना लगे तुझी चित्ती दिले ठेवू ते विसरते आधी नेलो काय हरी बैसराची तू तुकोबाराय बोलतात. तुकोबाराय लिहितात, तुकोबाराय म्हणतात एका सासू आणि सुनेचा संवाद रेखाटन करत असताना तुकोबाराय बोलतात सून सासू सुनेला म्हणते अगं तू अशा दुःखीला का दिसतेस? तुझ्या चित्तामध्ये काय संसार नाही का? तुझ्या चित्तामध्ये काय आज देव आहे का? कान ठेवलेली तू वस्तू तुला आज लक्षात येत नाही का? अशी का करतीस तू? तुझ्या चित्तामध्ये नेमका संसार आहे की नाही? म्हणजे मला सांगायचा महत्वाचा मुद्दा, संसार करत असो किंवा परमार्थ करत असो, दोन्हीमध्ये जर मनाचं सहाय्य असेल तर संसार चांगला होतो, मनाचं सहाय्य असेल तर परमार्थ चांगला होतो. मन एवढं महत्वाचं आहे बघा. संसार करत असताना सुद्धा परमार्थ करत असताना सुद्धा या दोन्हीच आहे. जो व्यक्ती संसारामध्ये जो सुखी राहतो ज्याने विचारानं आपलं मन परिपक्व केलं तो संसारामध्ये कधी दुःखी होत नाही बघा. संसारामध्ये आणि जो काय सांगतो म्हणजे समजा कुळकुळीत मनाचा असतो, थोडाफार असं दुःखी मनाचा असतो, काय झालं की असं झालं तसं झालं फार काही मार असं करणारे जे घाबरणारे असतात मनाचे त्यांना मात्र मग ते काय करतात औषध वगैरे घेतात, काहीतरी नको त्या गोष्टी करतात. पण जे आपलं मन ज्याने विचाराने परिपक्व करून अतिशय मजबूत बनवलेले आहे ते मात्र आहे ना कितीतरी प्रसंग कसा तरी आला तरी पण ते संसारामध्ये समाधानी असतात. एखाद्याने जर 100 रुपये किलो कांदा विकला, 100 रुपये किलो विकला, तर जर यावर्षी समजा 20 रुपये किलो तर मागचा विचार करायला पाहिजे. भूतकाळाचा विचार लोक आजकाल करायला लागले नाही. भूतकाळ सोडून दिला नाही. मागच्या वर्षी 100 रुपये किलो दीपक महाराज आणि याच्या अतिशय उत्कृष्ट 100 रुपये किलो विकला, यावर्षी 20 रुपये किलो काय होते मग जाऊ दे ना. असेल पण असा विचार करतात तर तेच माणसं जगामध्ये कसे असतात सुखी असतात. पण जे नेहमी कुळकुळीत विचाराचे असतात ते मात्र या संसारामध्ये सुखी राहत नाही. संसार करत असताना तुकोबारायचे प्रमाणे वाटत चित्त समाधान तरी विष वाटे सोडून. तुकोबाराय बोलतात चित्त जर समाधान असेल तर विष सुद्धा सोनं वाटायला लागतं. विष सुद्धा सोनं वाटायला लागतं चित्त जर समाधान असेल. त्याच अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय येतात मनाच्या तळमळी चंदनेही अंग पोळे. मन जर सारखं तळमळ करत असेल तर चंदनाने सुद्धा अंग पोळतं. चंदनाने ही रीतीने चंदनाचा गुणधर्माची पोळ. बरोबर आहे काय? बरोबर आहे का? तुम्हाला काम लक्षात नाही काय? समजत नाही का? मराठवाड्यातली भाषा नाही समजत. तळमळ करत असेल तर चंदन सुद्धा पोळायला लागतं. तुकोबाराय लिहितात मनाचा गुणधर्म शांतता, बरोबर शीतलता. मन तळमळत असेल तर पोळतं असं चंदनानं अंग पोळतं असं तुकोबाराय लिहितात. पण जो विचाराने ज्याने आपलं मन परिपक्व केलं तर कसलीही परिस्थिती होता तो मात्र अजिबात घाबरत नाही. कशी सुद्धा परिस्थिती होता ज्याने विचाराने आपलं मन परिपक्व केलं कशी जरी परिस्थिती आली तरी मात्र तो कसा राहतो खुश राहतो. बघा कसा प्रतिकूल परिस्थितीमध्ये वाईट परिस्थितीचा म्हणजे कोरोना सारख्या परिस्थितीचा कसा सामना करतात हे सांगायचं. मला तुम्हाला दोन दृष्टांत सांगतो तुमच्या लक्षामध्ये म्हणजे एक कशामुळे एखाद्या लक्षात आलं तर दुसऱ्या लक्षात येईल.
विचारी विचारांना आपल्या म्हणून परिपक्व होते तू कसा सामना करतो बघा. एक राजू नावाचा मुलगा असतो, एक गणू नावाचा मुलगा असतो. राजू नावाचा मुलगा असतो, गणू नावाचा मुलगा असतो. राजू श्रीमंत घरचा असतो, गणू गरीब घरचा मुलगा असतो. दिवाळीचा सण होता. तुमच्या इकडे दिवाळी असते का काय शिंगार? दिवाळीचा सण होता. राजू उड्या मारत होता. शाम उड्या मारत राजू काय चेन काय होते का तसं काय नाही, पण हातात साखळ्या वगैरे घड्या होते त्यामुळे तो वाजत असं नाही राजू माहिती. पण दृष्टांतात जो राजू सांगायचा आपल्याला, तो श्रीमंत घरचा होता, गणू गरीब घरचा होता. दिवाळीचा सण होता. राजू मात्र हसत होता, उड्या मारत होता. गणू गरीब घरचा होता. गणू नुसता बघायचा राजू गण आणि रडायचा. मग एक जण कोणतरी गेला, माणूस गेला त्याच्याकडे. अरे गणू काय होतो दादा, आज दिवाळी हा म्हटलं दिवाळी. मग राजू बघा ना कसे फटाके वाजवतो. राजू फटाके वाजवतो आणि तू वाजव काही नाही. मग घेऊन ये, पैसे नाहीत माझ्याकडे. मग त्याने खिशामध्ये हात टाकला त्याच्या खिशामध्ये हात टाकला. त्याच्या खिशामध्ये काय केलं. मग त्याला वाटलं आपण काय करू. राजूला आपण परिस्थिती नाही समाधान करू शकतो. मग काय करायचं. राजूला आपण ना विचारायला समाधान करू. राजूला विचाराने समाधान म्हणजे त्याच्या विचार त्याची बदलून म्हणजे त्याच्या लक्षामध्ये की मनाचं साह्य असणं हा मुद्दा असेल बघा. कनेक्ट राहतो त्याला मनानं साह्य केलं पाहिजे. आपण असं काहीतरी करू. त्यामध्ये राजू राजू काय करतो बा. तो म्हटला फटाके वाजवतो. म्हणजे नेमका काय करतो. फटाका घेतो. फटाका म्हणतो कसं घेतो. फटाका सुतुळी बॉम्ब घेतो. सुतुळी बॉम्ब घेतो. बरं सुतुळी बॉम्ब घेतो. मग पुढं काय करतो. सुली टाकतो. नाही तसं नाही. मग काय करतो. अशी वाद काढतो. अशी काळी पिके लावतो. मग काय होतं. फटाका वाजतो. जा म्हटलंय तो माणूस जा घरामध्ये जा. मस्त गोळकुटी घेऊन मस्त चार तिकडी कर. तिच्यावर बस. फक्त मनामध्ये असा विचार कर फटाके आपले राजू फक्त लवकर म्हणून ठेवला असं फक्त रडणारा राजू हसत होता. कारण काय मनाला सांगितले म्हणून राजू हसत होता. गणू हसत होता. राजू नव्हता हसत. आणि फक्त मनामध्ये विचार केला गणू की राजू आपला नोकर आहे फटाके वाजवण्याकरता. म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा पैसा नसताना सुद्धा फक्त विचारामध्ये मन एवढं महत्वाचं आहे. आणि प्रत्येक सांस्कृतिक आणखी मनामध्ये मन किती महत्वाचं आहे. मनाचं साह्य असतं किती महत्वाचं आहे. कशामध्ये नवीन जोडपं नवीन शब्द कपल असं करून आणते. अशा पद्धतीचं कपल नवीन पिक्चर पाहायला जाते. म्हणजे अरे राहुल बघ ना म्हणजे किती दिवस झाले. तुम्हाला लग्नामध्ये आधी सांगायचा की मग काय झालं. तुझ्या ह्या सगळ्या गोष्टी मला तर काय नाही होती वाटत. तू फक्त बोलतच होतास. तू घाबरू नको. मी तुझा नवरा आहे म्हणे. अजिबात घाबरायचं नाही म्हणे. एवढं पिक्चर टॉपिक सांगायचं म्हणे. उद्या साहेबांना मी म्हणतो म्हणे. साहेबांना म्हणतो म्हणे मी आणि उद्या सुट्टी काढतो. उद्या आणि बघ ना किती चांगला लोक आहे. उद्या रविवार पण आहे. मग जाऊ असे कोण म्हणते बाकीचा विचार झाला त्यांचा. साहेबांकडे त्याने बघा साहेब मला थोडं कुठे झाले मी काय म्हणे लग्न झालं तसं काय मी काय माझ्या फॅमिलीला मी वेळ देऊ शकत नाही. तर मग मला आता काय करा उद्या उपयोग रविवार
तर मी मूवी पिक्चर पाहायला जाणार आहे म्हणून साहेब म्हणते साहेब मुलीचा पिक्चर पाहायला जाणार घ्या आनंद काय पिक्चर बघायला जातात EMT मध्ये बसतात मस्त आनंद काढते पुण्यात गेली पिक्चर पाहायला पिक्चर वगैरे पाहतात पिक्चर मला ते एकदम लगेच जबरदस्त आणि मग बायको सुद्धा पाहायला लागतात बायको म्हणते आई राहू हल्ली ना जाम गरम होते लाईट पण नाही आणि जाऊ नको मला म्हणजे पिक्चर नको म्हणे आपल्याला काय भेटीस तू एकदा आपल्याला टाइम भेटत नाही आणि तू अशी का बरं बोलते नाही पिक्चर बघू म्हणे आपण पिक्चर किती छान लागणार लई भारी पिक्चर आहे म्हणे असे काय करू राहिली वेळा म्हणे पिक्चर बघू म्हणे आपण पिक्चर बघू चालू म्हणजे पिक्चर मधून मला तुम्ही थिएटर नाही गेला नाही माझं तर हाती दुप्पट डोकं दुखते आता नको आता जायचं आपल्याला मग ती म्हणतात तुला मी गोळी देऊ का गोळी म्हणजे तुझं डोकं आहे ओके हा चालेल तू पण डॉक्टर तुला हुशार होता नोकरी होता तो तू काय येणार होता काय गोळी काढली बघ गोळी बारीची आहे 5 रुपयाची नाही ती 50 रुपयाची गोळी आहे गिळायची नाही चावायची नाही कारण फक्त दातात ठेवायची म्हणजे पण चालेल मध्ये तुम्ही माणसा तसं पण नको मला दवाखान्यातच जायचं नाही पैसे खिशात गेले तर तिला काय मला ते म्हणजे गोळी का बरोबर अर्धा तास झाला ते सांगितल्या पद्धतीने बरोबर गोळी बंद काय बरोबर तोंडामध्ये गोळी ठेवून सीधा आता काय काळजी करू नको तुझं एकदम बरोबर आहे आनंद झाला का बरोबर आहे हो का तुम्ही काय करू काय तुम्ही आपलं काय तर म्हणजे गोळी दिली काय बसावं काय पिक्चर आहे म्हणजे मस्त पिक्चर आहे पण नको म्हणे मला मग काय करायचं तू काय बोलला तर पिक्चर बघायचं होतं ना बघितलं पिक्चर झाला पण ज्यावेळेस थिएटरच्या बाहेर काय बरं आहे तुझं म्हणून हा वाजतो तो बरं आहे काय झाल मुली होती म्हणजे भारी मुली होती म्हणजे कुठल्या मित्रांनी काय माहिती नाही तुम्ही तर तयारच होत नाही माहिती बाहेरच दिसत तुला काय काय प्रोडक्ट असतात ना जिथे भेटत नाहीत ते विश्वास वगैरे महाराज घेऊन येतात गोळी आणि बरोबर आता किती मोठी म्हणते सांगते लोक बरं झालं तिथं जाऊ मग विषय संपला म्हणजे कारण गोळी काढली गोळी काढली गोळी काढली बरोबर ती काय होती शर्टचं बटन होते शर्टचं बटन मग डोकं कसं राहिलं तिच्या मनात सांगितलं तशी ताप वगैरे जर आली तर म्हणजे असं प्रयोग करू नका मला तरी सांगितलं गुंडीत ठेवायची मग काय लागले पैसे घ्यायचे मग गुंडीत ठेवू दृष्टांतातलं चालले मग कसं डोकं कसं राहिलं हा सांगा तुम्ही हा डोकं त्याच्यामुळे राहिले तिच्या मनाला सांगितलं ठरला मनाची सहाय्यता एवढी महत्वाची मनाने विचाराने जे परिपक्व असतात ते या संसारामध्ये सुखी असतात सुखी संसाराचं सूत्र आहे जर संसार तुम्हाला जर सुखानं करायचा असेल तर संसारामध्ये येणाऱ्या नाही संसार दुःख म्हणून सांगितलेलं असे काही त्याच्यामुळे दुःख देणार पण विचाराने आपण परिपक्व केलं पाहिजे नाहीतर मग माणूस नको त्या गोष्टीकडे स्वीकार करायला लागतो प्रमार्थ करत असताना सुद्धा मनाची सहाय्यता तेवढीच महत्वाची मनाचं जर सहाय्य असेल तर पण प्रमार्थ सुद्धा कितीतरी जन्म गेले तरी पण माणूस त्याला देवाला पाहतो ज्या गोष्टी करण्याकरता आपण प्रमार्थ केला म्हणजे प्रमार्थामध्ये प्रवेश केला त्या गोष्टीमध्ये तो साध्य होत नाही त्याच्यामुळे मन एवढं महत्वाचं आहे संसार करत असो प्रमार्थ करत असो दोन्हीमध्ये मनाचं सहाय्य आहे पण किती दिवस आहे परमार्थ किती दिवस आहे परमार्थ फार नाही परमार्थ फार कमी दिवस आहे थोडे आहे
तीन जन्मानंतर देवाची प्राप्ती झाली. खटवांगरायला एका तासामध्ये खटवांगरायला देवाची प्राप्ती झाली. जडभरताला 3 जन्मानंतर झाली. त्याचप्रमाणे जर आपल्याला परमार्थामध्ये जर आपल्याला चित्ताला जर सहाय्य नाही केलं तर आपल्याला किती सुद्धा जन्म गेले, अशी किती म्हणजे 84 लक्ष एवढी जरी आपण जन्माला गेलो तरी पण आपल्याला देवाची प्राप्ती होत नाही जर मनाचं सहाय्य नसेल तर. जर चित्ताला जर सहाय्य केलं तर मात्र एका तासामध्ये खटवांगरायला जन्ममध्ये देवाची प्राप्ती झालेली आहे. पण चित्ताचं सहाय्य फार महत्वाचं आहे. हे मन कसं आहे, मन चंचल आहे. मन हे चंचल आहे, चपळ आहे. जाता येताना मध्ये कुठेतरी जायचं असं तुम्हाला इथून आता गावाकडे जायचं मग असं म्हणतात ना लॉकडाऊन आहे, पोलीस वगैरे पोलिसांचं लॉकडाऊन मध्ये व्हिडिओ व्हायरल व्हायचे. आम्ही तरी सुद्धा काय माहिती हे मारायचे असं जाम मारायचे ते असं ते मला काय म्हणतात आता सध्या लॉकडाऊन चालू आहे आपल्या मार्गात कसं ते जाऊन येते आपल्याला काय सांगायची गरज नाही. जशी माशी असते बघा, माशी कशी भातावर बसते, गुलाबजामवर बसते, बालुशाहीवर बसते, कढीवर बसते, सगळ्या ठिकाणी बसते, बरोबर. पण ती मात्र जर समजा आहारावर बसली म्हणजे विस्तवावर जर बसली तर ती मात्र संपत्ती नाही. तसं मन एखाद्या म्हणजे विषयामध्ये जर गुरफटलं ना ते लवकर परमार्थामध्ये काही सहजासहजी येत नाही. आपण जे परमार्थामध्ये काही सहजासहजी नाही विषयाकडे जेवढ्या लवकर माणसाचं मन आकर्षित होतं तेवढ्या लवकर जेवढ्या परमार्थामध्ये येत नाही. बघा एक वेळेचा प्रसंग आहे. भगवान विष्णू आणि लक्ष्मीचं भांडण चालू होतं. नवरा बायको मध्ये भांडण होतं असं म्हणतात. आपल्याला काय अनुभव नाही सगळ्यांना होतं असं म्हणतात. ही अनुभव सगळ्यांना भांडण चालू होतं. मग झालं काय, पण असं झालं की मनात मग तिसरे नारद महर्षी आले. काय देवा म्हणे भांडण का देऊ, भांडण नका करू, तर मला भांडणाचं कारण सांगितलं काय झालं नेमकं. लगेच लक्ष्मीजी दादा इकडे 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 हे बघा जगामध्ये परिस्थिती माझी जास्त आहे का माझ्या मित्रांची जास्त आहे सांगा बरं तुम्ही मला. म्हणजे तुमच्या देवाची जास्त आहे का माझी आहे. नारदाला माहितच होतं, नारदाला माहित होतं देवाची परिस्थिती जास्त आहे. काय करणार हे बघा आपण काय करू नये मूर्ती लोकांमध्ये जाऊ. मूर्ती लोकांमध्ये प्रभू म्हणे की कोणाची जास्त प्रसिद्धी आहे. त्यामुळे गेल्यानंतर
चल लक्ष्मी चल हो ना चल चौवली मूर्ती लोकांना कोणाची प्रसिद्धी आहे जिने प्रसिद्धी अशी म्हणते ना म्हणजे चल म्हणजे काय गोष्ट तुम्ही वापरू येतेच वापरू नारायण महर्षी आणि भगवान विष्णू केलेले आहे गावामध्ये नवी विद्येली आहे सांगताय उद्यापासून 7 दिवस भगवान विष्णू कथा सांगणार जो कोणी या कथेचं श्रवण करेल जो कथेचं श्रवण करेल त्याला मुक्ती प्राप्त होणार आहे गंगापूर सारखं गाव होतं त्या गावामध्ये दोन्ही पिढ्यानंतर मंडळ वगैरे टाकला उद्यापासून कथा सांगून होणार होती कथेचं सर्व भगवान विष्णू आले कथेचा वेळ 7 ते 8 कथा सुरू झाली बरोबर झालं काय कथा सुरू झाल्यानंतर मग त्यांनी अशी करता 4-5 दिवस गेले कमी आपल्याकडे 4-5 वेळ गेले 4-5 दिवस गेले 4-5 दिवस झाल्यानंतर 6 दिवस मला मग लक्ष्मी म्हटलं प्रचार सोमवार चालू आहे आपलं काहीच नाही मग कसं काय होणार मग त्यांनी काय केलं लक्ष्मी मूर्ती लोक आले आणि तिने आपला प्रचार सुरू केला म्हणजे बघा 6 वाजता बरोबर लगे आदर्श आधी आली एका बाईच्या घरी गेली म्हटली तू काय कर मला पाणी दे म्हणजे काय म्हणाली पदरीच्या विषयात काय म्हणाली म्हणजे की आणि काय मागून मागितलं पाणीच मागितलं काय नाही तुम्ही म्हणून काय काय पहिले तांब्याची मागितली तांबा चांदीचा मांडला होता तिने उंदीर तांब्याचं पाणी पिल्यानंतर मग चांदीचा भांडा जर तिच्यामध्ये पाणी असेल तर डाग पडतं असं म्हणतात बरं का मग ते काय केलं तर बाई पाणी वगैरे पिल्यानंतर लक्ष्मी मध्ये पाणी पिल्यानंतर त्या बाईने असं पत्रानं पुसला आणि घेऊन गेला ती चांदीचा असणारा तांब्या सोन्याचा झाला बघा मग असं करता ती बाई मग ती आली आणि ती म्हटली देवाची केली आणि कथा ऐकत म्हणूनच असं झालं मग ती गेली बघितलं तिनं ती पण तिला काय जमत ती अशी सारखी ती शेजारी काय किती बोलत आता तुझं कुठं पाणी नाही तुझं जागेवर काय असं काय करतेस तू तुला म्हणून सांगते की मला माझ्या घरी म्हातारी वेळ आली आणि मला पाणी मागितलं साध्याचं मागितलं की पुसल्यानंतर ते सोन्याचा मग कुठेही उठल्या घरी गेल्या असं करता करता सगळ्या गावात बातमी कळाली की एक म्हातारी अशी तिच्या आधी यायची आणि ती असं पाणी द्यायची मारती दुसरी गायच्या घरी गेली तिने काय आपली तयारी सुद्धा तिने हाडाच काढून ठेवला पाणी मागितलं पण आता ती कसं तिचा विचारच नाही केला पण तिने हाडाच काढून ठेवला हाडा काढून ठेवला असं करता सगळ्या स्वरूपाच्या तुमच्या खेळांची दुसरे मग आले 7व्या दिवशी कामाचा शिकवत होता आणि मी का मिस्टर काय गर्दी म्हणे हा एक पण नाही म्हणे एक पण माणूस नाही तुम्ही तर सांगत होती की काय गर्दी कधीला जाम लोक जनता तुम्ही हा काय पण बोलता आपलं उगाच एश उगाच काहीतरी बोलता म्हणजे तुम्ही कुठल्या गर्दी आहे म्हणे देवाला देवाच्या सुद्धा लक्षात लक्ष्मी जगामध्ये तुझी जास्त प्रसिद्धी आहे माझी कमी आहे खूप प्रसिद्धी आहे असं कारण म्हणजे लोक विषय मला सांगायचं मतलब लोक विषयाकडे जेवढ्या लवकर जातात तेवढ्या लवकर या परमात्म्यामध्ये राहत नाही बघा मग असं चंचल ही मला कृष्ण परमात्म्याकडे होतं असं चंचल असणार मन आणि पंचदशी आपली पानांमध्ये सुंदर बोलला की आपली वगैरे विश्वचित्त निग्रह म्हणजे असं जर एका घोटामध्ये समुद्र प्राचीन करायचं करताच येत नाही पण जरी करता येईल कदाचित पण मात्र असं चंचल असणार मन मात्र ताब्यात येणार नाही आणि अशा मनात माझ्या कृपा केली आपण त्याच्या प्रथम
पंथे निघाले. तुकोबाराय म्हणतात ज्या पंथानं माझं मन निघालं नाही, या वाटपंथामध्ये रस्त्याने जे माझं मन निघाले ना, हे फार चांगलं झालेलं आहे. तुकोबाराय साधना करत असतील कदाचित, त्यामुळे तुकोबाराय त्यावेळेस आपण गेले असतील. तुकोबाराय म्हणतात तू माझ्या मनात फार मोठी कृपा केलेली आहे की या पंथाला निघाले सहजासहजी परमात्म्यामध्ये मन येत नाही. प्रत्येकाला वाटतं आपण पण परमात्म्यामध्ये यावं. येण्याची प्रत्येकाला इच्छा असते, पण काही जबाबदाऱ्या असतात की त्यामुळे आपण तरुणामध्ये आपण त्या गोष्टीमध्ये देवाकडे आपण भेट देऊ शकत नाही. पण ज्यावेळेस आपल्याकडे वेळ मिळतो पण त्यावेळेस मात्र मग लोक रिटायर झाल्यानंतर मग तो काय करतो, लोक त्या गोष्टी करतो बघा. मग इथं बसतो आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची तुलना करतो. हल्ली ना कोणा खात्या खाते कोण एकाकडे नोकरी मिळतो अशा प्रकारची तुझ्या नको त्या गोष्टीकडे जातो, पण परमात्म्याकडे देवाकडे आपल्याकडे वेळ देत नाही. मग असा असताना म्हण तुकोबारायांनी पंथ मात्र सांगितलेला आहे. कोणत्या पंथात जातो हे आपण माझ्या दुसऱ्याचं नसतं. अभयाच्या जावे अभयाचे जावे ठाया देवराया प्रतापे. अभयाचे जावे ठाया म्हणजे ज्या ठिकाणी भीती नाही अशा ठिकाणी हा मार्ग जाणार आहे असं सांगितलेलं आहे. बघा पंथ या मध्ये दुसऱ्या चरणामध्ये सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी भीती नाही अशा ठिकाणी माझं मन जाणार आहे, म्हणजे देवाला प्राप्त झालं त्या ठिकाणी जातं. मग असं ठिकाण होतं जगामध्ये दोन ठिकाणी बघा, एक भीतियुक्त आणि एक भीतिरहित. म्हणजे भीतियुक्त म्हणजे आपण ज्या भीतियुक्त आणि भीतिरहित. भीतियुक्त म्हणजे कसं आपण जे राहतो तिथं जन्माला प्रत्येक जीवाला आपल्याला देह टाकायचा आहे. आता शी दोन मृत्यू भगवान गीतेमध्ये सांगतात की जन्माला प्रत्येक जीवाला एक दिवस हा देह सोडायचा आहे. प्रत्येकाला एक दिवस देह सोडायचा आहे. जन्माला प्रत्येक जीवाला एक दिवस जायचंच आहे. पण भीतियुक्त आपण ज्या लोकांना राहतो ते मृत्यू लोक भीतियुक्त प्रत्येकाला एक मारायचंच आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला मारायचं आहे. म्हणजे आपल्याला देवाच्या म्हणजे देवापाशी जर गेलं मग भीती नाही ठिकाण असं कोणतं आहे की ज्यावेळेस आपण जेव्हा देवाकडे जातो, देवाला प्राप्त झाल्यानंतर मग आपण देवाकडे गेल्यानंतर मात्र मग त्या ठिकाणी गेल्यानंतर काय होणार नाही की आपल्याला कसली भीती नाही, जन्म मरणाची भीती नाही. लग्नाची कुंडली सुंदरी आल्यावर सांगली वेची ना मागाने प्रति जशी रसायनाने एक जण काय केलं, मिठाचा हे केला, हत्ती केला, असा खाली घातला आणि असा बाहेर काढला. ते सुद्धा हत्ती दिली आहे सगळा पाण्यामध्ये विरघळून जाईल. मीठ हे नाही, मीठ पाण्यामध्ये विरघळून आहे. तसं जर एकदा देवाला प्राप्त झालेलं पुन्हा संसारामध्ये भेटत नाही. म्हणजे या एकदा संसाराला प्राप्त झाल्यानंतर मन, पण संसारात एकदा मन गुंतल्यानंतर ते विषय काही सहजासहजी गुंतत राहत विषय असत काय होत. पण एकदा देवाला प्राप्त झालेलं मन पुन्हा म्हणजे देवामध्ये परत ते मृत्यू लोकांमध्ये त्याला जन्म मरणाची कसली भीती नसते. मग याकरता काय साधना करावं लागतील अशी तुकोबारायला 2-3 साधक मंडळी गेली या बद्दलच्या दिसण्याच्या
याच्याकरता साधना काय सांगतात तर कीर्तनी साधना सांगतात. साधनाचा नव्हे की बांधून इतर साधना करायची काय गरज आहे. एक साधन सांगतात ते म्हणजे कीर्तन. आणि अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये त्याची सत्ता प्रश्न करतात. त्याचा देवाची सत्ता फार सामर्थ्यवान आहे. ही सत्ता म्हणजे आपले 5 वर्षाची आमदार खासदार विजय लागले. याच्यापेक्षा सर्वात शक्तिशाली सामर्थ्यवान जर कोण असेल तर माझा पांडुरंग परमात्मा आहे. याची सत्तेचं काय वर्णन करणार तर त्याने जर या घोड्याच्या पाठीसोबत घोडा असतो बघा त्या घोड्याच्या पाया पडतात माणसं बरोबर आहे. कारण की देवाने त्याचा अंगीकार केलेला असतो. त्याच्यामुळं त्या घोड्यात म्हणजे ज्या देवानं जर स्वीकार केल्यानंतर त्याचं जर लोक दर्शन घेत असेल तर तुम्ही सामर्थ्यवान असेल बघा. त्याप्रमाणे आज अभंगाच्या आपल्या धावत्या वेळीमध्ये जसं काही बोलतंय तसं बोलण्याचा प्रयत्न केला. आपली न्यूज संपलेली आहे आणि योगाने असा आहे बघा की आज निवृत्तीनाथांचा समाधी सोहळा इथं सगळ्यांना आधी पण मी सांगितलेच आहे. निवृत्तीनाथांचा समाधी सोहळा आज माझा काहीतरी पूर्वजन्मीची माझ्या आई वडिलांची काहीतरी पुण्य असेल की या तिथीवर मला कीर्तनाच्या कीर्तनमध्ये सेवा करण्याची भाग्य प्राप्त झालेलं आहे. आज जे मी तुम्हाला पिता बांधून कमर बांधून जे ज्ञान सांगतो ते फक्त गुरुगुरी बाबांची कृपा. गुरुगुरी बाबांच्या वरती जे सांगतो एवढे जे महिमेचे करणे ते वाच्यावळी बांधून ऐकवणे गुरुगुरी बाबांचे फार माझे उपकार आहे. मी मुखाने त्याचं वर्णन सुद्धा करू शकत नाही. जे काही तुम्हाला बोलतोय वाजून बोलतो ते फक्त गुरुगुरी बाबांची कृपा आणि माझी परमार्थिक सुरुवात ज्या ठिकाणी झाली माझे गुरुगुरी रवी महाराज बाबा यांची कृपा दृष्टी मला परमार्थिक वाटचालीमध्ये ज्यांनी प्रवेश करून दिला माझे गुरुगुरी रवी महाराज तसेच पद्माकर बाबा असतील सुधा बाबा असतील गोवाजी असतील शिंदे महाराज असतील स्वप्नील बाबा असतील सर्वांचे सगळे अत्यंत विनम्र भावाने अभिवादन करतो आणि सेवेला पुनर्विराम देतो.